तुमच्या सगळ्यांचा गेम झालेला बघून आपला गेम तर आधीच वाजले असं वाटतंय मला. वाच ना भाई. भाई सुरुवातच फार डेंजर आहे. तर वाचतो का दिवस घोपकाडीत. वाचतो. भाई सुरुवातच फार डेंजर आहे. डिअर फणींद्रनाथ. सोप्या लिहायचं. जहाँ मिलते हैं बड्डी जहाँ होती है चड्डी वहाँ तेरा खजाना देने को आ जाना. भाई काहीच कळत नाही, काहीच नाहीये, नकोय. परत वाचतो. डिअर फणींद्रनाथ जहाँ मिलते हैं बड्डी जहाँ होती है चड्डी वहाँ तेरा खजाना लेने को आ जाना. काय इकडे? अरे काय 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 ऑब्वियस है, ऑब्वियस क्लू है. अरे जहाँ मिलते हैं बड़ी जहाँ होती है चड्डी वहाँ तेरा खजाना उसे लेने आ जाना. काय रे? बाई मी नाही उघडू शकणार, मी फार इमोशनल आहे. नाटक करू नको, उघड. नाही बाई नाटक नाही, मी रडे ना. मी रडतोस? नाही रडत नाही अजून, पण रडू शकतो. आणि एकदा रडायला लागलो ना मी तर मी आई आल्याशिवाय थांबू शकत नाही, सांगतोय मी पहिले. मी आईसारखीच आहे ना तुझ्या. चल उघड, काहीतरी छान असणार का. उघड चल. You can do it, Pops. बघू नका तिकडे. ओके फाईन. ऍक्च्युली नको का, काहीतरी इमोशनल असेल. नको थांब ना. नको. अरे रडेल तू, गप ना. चला खेळ खतम, पैसा हजाम. मस्त आला, मस्त झाला खेळ, सगळ्यांचं भारी झालं. मस्त झालं बाई, झालं. काही नाही. अरे चला झाला, गेम संपलाय. गेम गेला गेला फेकून दिला. अरे काहीतरी त्याचं इमोशनल असेल, तुम्ही कशाला त्याला त्रास देता. ठीक आहे. अरे ठीक आहे रे. ह्याचं हे असं कसं होऊ शकतं. आणि या व्यक्तीचं नाव फणींद्रनाथ कसं असू शकतं. हा तुझा फोटो आहे. अगं माझी पप्पी ग, माझी क्यूटी ग, लहानपणी कशी फ्रॉक घालायची ग. ह्या व्यक्तीचं नाव फणींद्रनाथ कसं असू शकतं. बाई तुम्हाला सगळ्यांना इमोशनल गिफ्ट आणि आपल्याला असलं काहीतरी, हा कुठला इन्साफ आहे. नाही 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 नाही, पण बहिणींचा भाऊ, गरिबांचा कैवारी, मुलींना लाजणारा पप्या राणे हा लहानपणी फ्रॉक घालायचा. बाई रोज नाही, ते आईनी त्या ती लंबी स्टोरी आहे, जाऊ दे. अरे सांग, आपल्या सगळ्यांकडे खूप वेळ आहे. काय व्हायचं, सगळ्या चड्ड्या वाळत घातल्या की फ्रॉक घालायचा असतो तू. आणि तशी तुझी स्टोरी काय फार झुंबलॅस्टिक नसणार. सांग सांग. भाई झोमलास्टिक वगैरे काही नाहीये. ते आईचं डोहाळे जेवण चाललं होतं माझ्या टाइमला, तेव्हा एका वाटीखाली पेढा ठेवला होता, एका वाटीखाली बर्फी ठेवली होती. का? तो असतो ते घरगुती गेम शो असतो, कोण आहे का घर पे टाईप. ते म्हणजे डोहाळे जेवणाला प्रेग्नंट बाईनी जर पेढ्याची वाटी निवडली ना तर तो पेढा असतो ना, मग मुलगा येणार.
बर्फीची वाटी निवडली ना तर ती बर्फी असते ना, म्हणून मग मुलगी येणार म्हणजे होणार. सो क्यूट बट क्यूट काय, आमच्या आईने बर्फीची वाटी निवडली. मग काय, घरी फुल एक्साइटमेंट, सगळ्यांना वाटलं मुलगीच होणार. आणि त्याच्यात काय झालं, आईला चिवडा खायचे डोहाळे लागले. आमच्या आजीला चिवडा खूप आवडायचा. मग नानांना वाटलं की आजीचाच जन्म होतोय आईच्या पोटी. मग काय झालं? मग काय, सगळे तयारी लागले भाई. आईनी स्वेटर विणले मुलींचे, वडिलांनी तर डिस्काउंट मधनं इतके फ्रॉक आणले ना 2 वर्ष पुरतील इतके वाढत्या अंगाचे. मग काय, हा फणींद्रनाथ झाला. पण आपल्या आईने पैसे वेस्टेज नाही जाऊ दिले. 2 वर्ष सगळे फ्रॉक वापरले. 2 वर्ष आपण फ्रॉकच घालायचो. सगळे पैसे वसूल. पप्स खूप गोड आहे पण फोटो. मी टेरेसवर आहे, टफी बाळ. पुढचा क्लू. थांब 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 मला येईल. मी टेरेस, आपलं शरीर, आपल्या शरीराचं टेरेस, आपलं डोकं, आपला मेंदू. तो आपला रिकामा आहे, जरा थांबा. नाही 1 मिनिट. ते काय माहिती का, ते मदर टेरेसा बद्दल काहीतरी असणार. या रूम मध्ये फोटो आहे का त्यांचा कुठे? गोविंद नाही थांबा ना. टेरेस टफी सॉरीला आंटीकडे गेला. आंटीच्या टेरेसवर. बाई नाही, टेरेस रेस कोर्स. बाई महालक्ष्मीला गेलाय तो. आंटीकडे गेला असता तो. त्याला फोन करा यार, इतक्या दूर नाही जाता येणार आता आपल्याला. आंटीकडनं माझे पैसे आण म्हणू त्याला. अरे ऐका, मी टेरेसवर आहे, टफी बाळ. अरे बाळांनो, हे एवढं टफ नाहीये. मी टेरेसवर आहे म्हणजे साहिल खरंच टेरेसवर आहे, या घराच्या टेरेसवर आहे. आणि हा क्लू नाहीये, ही अपेक्षा आहे. अपेक्षा की आता आपण इमोशनल वगैरे व्हावं आणि वर जाऊन त्याला मिठी मारावी. पण अर्थातच असं होणार नाहीये. काहीतरी वेगळंच होणार आहे. कोई हमें प्यार करे, कोई जानिसार करे, देख के तुमको तो कहते हैं लोग भला। बड़े मियाँ छोटे मियाँ सुहान अल्लाह, बड़े मियाँ सो बड़े मियाँ छोटे मियाँ सुहान अल्लाह. काय गाणं आहे यार, काय गाणं आहे. सुभान अल्लाह भाई. फ्रेश वाटतं भाई. ऐकलं ना की फ्रेश वाटतं. आणि भाई तू ना गोविंद वाटतो. मला वाटलं खरंच गोविंद आलाय आपल्या हॉटेलमध्ये, म्हणून तुला बोलवायला गेलो. तिकडे तू नाहीये तेव्हा कळलं की अरे आपल्या हॉटेलचा राजा बाबू आहे, बॉलिवूडचा राजा बाबू नाही. म्हणून मग मी तिकडनं मी तुला गोविंद वाटलं. अरे तिकडनं म्हणजे मला इकडनं जाताना पण गोविंदच वाटवतं बाई. साईड जे आहे ना बाई, साईड कट आहे. एक मिनिट, साईड कट जे आहे ना, सेम गोविंद बाई, सेम गोविंद. फुल रिस्पेक्ट. तू खरं सांगतोस ना? खरंच बाई, शपथ. का काल मी तुझा फोटो दाखवला म्हणून डील देतोस? ए भाई, काय बोलतोय? नाही ना, त्यासाठी काय दिली? मी तुला फोटो दाखवला असता ना. पप्प्या खरंच. लहानपणी मला कोणाकडनं काही हवं असलं ना की मी त्यांच्याशी असं वागायचो, असं मस्का वगैरे मारायचो. आणि मला वाटायचं त्यांना कळतच नाही. तुला काय हवंय माझ्याकडनं, सांग ना काय हवंय, सांग ना. भाई मी इथे काम नाही करत, तुझा पार्टनर आहे. मला कशाला काय हवं असेल? ते आहेत ना, ते भगवान, उर्मिला, लक्ष्मण, ते नवीन आलेत ना, त्यांना काहीतरी हवं असेल. काय हवं असेल? काही असू शकतं ना, पण
आपली सर्व्हिस फास्ट आहे, राजधानीचं स्पीड बाई. पण त्यांना हवं असेल तर देऊन मागतील ना. हे सांगतोय, आपण वाट नाही बघायची, फुल स्पीड मध्ये जायचं आणि ऑर्डर घेऊन घ्यायचं बाई. म्हणजे ते काय सांगतात ते ऐकायचं. मग जाऊन ये, तू विचार काय हवं. नाही तू जा फुल स्पीड मध्ये बाई, तुझा स्पीड जास्त आहे. हा जा जा जा. पण मी खरंच साईडने गोविंद वाटतं. अरे पूर्ण आता तर पूर्ण गोविंद वाटतं. फुल रिस्पेक्ट. थँक्स यार. मी बघूनच होता ना काय हवं. आलो. पटकन जा पटकन जा. कोई हमें प्यार करे कोई. सब चूहे बिल के अंदर जाएंगे, सब चूहे बिल के अंदर जाएंगे. तू जा आधी, तू आधी जा, नाहीतर रडशील परत. नाही भाई, आज काहीच टेन्शन नाहीये. का? चड्ड्या नाहीच आहेत, लॉन्ड्रीला दिल्यात. मग तू बसणार नाहीयेस तिथे? इकडे ये, मी बसतो. भाई काय चाललंय? बुलेट पॉइंट वर या ना. पॉइंट काय आजचा पॉइंट आहे साहिल. भाई साहिलने आपल्या बरोबर काल जो स्वीट गेम खेळून आपल्याला स्वीट सरप्राईज दिलं ना, त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे. बदला? यू मीन टू से रिटर्न गिफ्ट? करेक्ट भाई. आपण आज त्याची बॅग शोधायची, त्यातनं अशी एक वस्तू बाहेर काढायची की ती बघून त्याची दांडी गुल होईल. किती गोड ना. पण त्याला जर कळलं आपण काय तयारी करतोय तर तो रन काढायला गेला ही आपण त्याची विकेट घ्यायची. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. काय ट्युनिंग आहे भाई आपलं. मी सेम विचार करून प्लॅन केलाय. 101% मंगार प्लॅन असणार. ऐकून घे ना भाई, मी आजच्या सगळ्या चिठ्ठ्यांवर बाजारहाट असं लिहिलंय. सगळ्यांनी बाजारात जायचं. ए छोटा बिरबल, सगळ्यावर बाजारात लिहिलंय, कारण साहिलनी कुठलीही चिठ्ठी घेतली तरी त्याला बाजारात येणार, आणि आपण कुठलीही चिठ्ठी घेतली तर ऍक्टिंग करायची की वेगळी चिठ्ठी आहे. एक्झॅक्टली. उदाहरणार्थ लिहिलंय बाजारहाट, पण मी म्हणतोय ओ ओ ओ एलोडी एलोडी नो. आणि मी चिठ्ठी उचलली. ओ बाजारहाट. भाई ते बोलायचं नाहीये, ते साहिल बोलणार आणि बाहेर जाणार. आणि तो बाहेर गेला की आपला रस्ता फुल रिस्पेक्ट भाई. काय ट्युनिंग आहे भाई आपलं. मजा येणारी माहिती का यार. पण चला आता बाहेर जाऊया, नाही तर त्याला खरंच कळेल आपण काय करतोय ते. आउट अँड आउट. ओव्हर अँड आउट असतं ना. मिशन साहिल की पोटली. ऑन ऑन ऑन. अरे अभी तो पार्टी शुरू हुई. अरे ससुर का नाती, काय चल रहा है ये? का आम्ही नवरा बायको आहोत. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? कोण आहेस, कोण नाव गाव काय तुझं? ये देखो हमरी नाव गांव की तलैया में पड़ी हुई है. तलैया तलैया नाव आहे तुझं? नाम क्या है नाम? तुमको क्या करना है हमरी नाम से? है रे सारखा का करतोय उद्धट. का मतलब काय है? का मतलब का क्या का मतलब का मतलब का कसं काय रे? क्या का मतलब का कळलं? ए काय 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 चाललंय इथे? हा काय गोंधळ चाललाय? तुम्हाला कुठे कुठे शोधतोय मी, तुम्ही इथे आहात. भगवान तू कब आया? हा कैसा है? अरे सब कुशल मंगल? भैया जी ऊ कुशल मंगल छोड़ो, ई कुशल मंगल कौन है ये बताओ. ए बाबा, आम्ही कुशल मंगल नाही, मी लक्ष्मण आणि ही उर्मिला. का लक्ष्मण? लक्ष्मण नाही लक्ष्मण. अरे वही तो बोले लक्ष्मण. लक्ष्मण नाही लक्ष्मण. लक्ष्मण. ए भगवान काय लक्ष्मणचा आचमन करतोय? सुन ये लक्ष्मण है, ये उर्मिला है, ये हमारे साथ काम करते. हाँ आणि हा भगवान. इथे चहा कॉफी कोल्ड ड्रिंक सगळी जबाबदारी ह्याची, और ये दोनों यहाँ खाना बनाएंगे, समझा? अच्छा ये दोनों पकाने वाले हैं. पकाव तू. तू पकाओ. पकाव काय पकाव म्हणजे पका. बस काय टाइमपास? हा काय 90s मधलं हिंदी सिनेमातलं कॉमेडी सीन आहे का? काय चाललंय यार? बरं ऐका, तिथे आतमध्ये चिठ्ठ्या पाडणार आहेत सगळे. तिथे आतमध्ये चला. ते चिठ्ठ्या पाडल्यानंतर कामाची कुठली जबाबदारी कोणाला येते ते तुम्हाला कळेल. कळलं का मी काय बोलतोय? चिठ्ठ्या चला आतमध्ये चला, तुम्हाला समजावून सांगतो. चलो चिट्ठी फेकना है. हाँ लक्ष्मण के साथ चिट्ठी फेकना है. चलो चलो लक्ष्मण चलो. आधी नीट म्हण. लक्ष्मण बोलतो हा. बसा 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 बसा. अरे दर्शन झालं, दर्शन. अरे लक्ष्मण उर्मिला बरोबर राम आल्यासारखं वाटत ऍक्च्युली. काय रे? मगाशी मी तुला गोविंदा वाटत होतो, आता राम वाटतोय? काहीतरी झोल है. तुम्हारी दाढ़ी में मुझे तिनका नजर आ रहा है.
भाई दाढ़ी पेट और दिल साफ रहता है हमेशा मेरा. चला 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 बास झालं. चला चला पटकन चिठ्ठ्या उचला यार. चला चला चला, चला चला, चला चला पटापट, चला चला उचला उचला उचला. उचला पटकन. हो हो, आणि या कालच्याच चिठ्ठ्या आहेत, आजच्या नवीन नाहीयेत. काय चाललंय? तुम्ही काहीतरी विचित्र वागताय आज. तेच म्हणतोय मी. चिठ्ठ्या उचला पटापट. विचित्र वागतायत सगळे. कामाला लागा. चला, हा? चला. हा, हे विचित्र वागणं भास होतं. चला बस. चला. बाजार हाट यार, हट. आय काय राव दोन अरे यार हट. राहू दे राहू दे. For you. अरे यार चला चला चला. काही प्रॉब्लेम नाही. काहीच नाही, काही- याचं ठीक आहे, काय आता काय करणार आता? खरंच. आलिया भोगासी असावे सादर. अरे अरे यार. अरे हे आलंय मला. चला आल्या ना चिठ्ठ्या, आता चला कामाला लागणार सगळे. हा, चला चला. चला चला चला. ए थांबा थांबा. शेवटची चिठ्ठी उचला ना. एलओडी कोण आहे, लुजर ऑफ द डे कोण आहे ते तरी कळेल. एलओडी ना गौरव आहे गौरव. नाही एलओडी मी नाही आहे. अरे मी हे मॅनेजर आहे मी. आहे का बरं का. ए लक्ष्मण उर्मिला मॅनेजर आहे मी. मॅनेजर आज मॅनेजर. अरे पण बाजारात लिहिले ना. हा कुठे बाज. अरे हिला वाचता येत नाही मराठी. काल म्हणाली काय लिहिलंय. काय हा मॅनेजर लिहिलंय स्पष्ट. हा मला लिहिता येत नाही मराठी, वाचता येतं थोडं थोडं. बाजार हाट लिहिलं. अरे चला यार चला यार, पटकन काय चला discuss बाई. कस्टमर आलाय. चला पटकन कस्टमर आलाय. चला चला हो, हो. चला 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 चला, चला, चला. एप्रिल वगैरे घालून रेडी यार रेडी. चला, चला उठ, उठ, जा, तू, जा. सामान आणायला जा. काय कुठे कोणी कस्टमर नाही दिसत आहे. वास आला मला. वास आला. हो कस्टमर येतोय. वास आला मला. हो हो हो. पपचा हा गुण आहे बरं का. हा. पपचा हा गुण आहे. त्याला खूप दुरून माणूस आला की वास येतो. हो. हा. घ्राणेंद्रिय फार तीव्र त्याची. हो बस, वास आलाय. आता त्याला सुद्धा जेवणाचा वास यायला पाहिजे ना कस्टमरला. बाई तू सामान नाही आणलं तर कसं होणार. चल चल चल, चल उठ. हो यार साहिल जा यार. उठ बाई श्रीराम. उठ उठ उठ. हनुमान पाठवू का बरोबर. चल चल जा जा. आज तुझ्या बायकोमुळे ना आमचं भांडण फुटलं असतं. चला तुम्ही कामाला, तुमची लई कामं राहिली आहेत. चला. काय नको का. मला असं वाटतं आपण परत एकदा फेरविचार करूया. फेरविचार? कुठंच फेरविचार म्हणून? म्हणजे बॅगा उघडायच्या की नाही यावर जरा विचार करूया. हा फेर विचार नाहीये, हा अनफेअर विचार आहे. एकतर फेर विचार असं म्हटलंय मी. मराठीत फ असतो आणि इंग्रजीत फ असतो. हे किती वेळा सांगायचं मी यांना. मराठीतल्या आणि इंग्रजीतल्या फ किती गोळ घालतात यार हे. माझं म्हणणं काय आहे, या बॅग नको ना उघडायला यार. त्याला दुसरं काही आणूया ना आपण. गोविंदाचे पोस्टर्स आणूया, डीव्हीडीज आणूया, ब्लूरेज आणूया, डुप्लिकेट गोविंद आणूया. हो तर खरा गोविंद आणूयात. पण हे नको उघडायला यार. खरंच नको. पण का. कारण मला चांगलं फिलिंग येत नाहीये. बाई सध्या तू जरा कॉन्सन्ट्रेट कर. साहिलला हॅपी वाला फिलिंग कसं येईल त्याच्यावर. हो, आणि त्याने एवढं केलंय ना आपल्यासाठी, मग आपण त्याला काही परत द्यायला नको. मोठं
माझं असं म्हणणं आहे की साहिल कितीही चांगला वागला तरी त्याच्या त्या पर्सनल गोष्टींबाबत मला चांगलं फिलिंग नाही आहेत. अरे तो काहीही करतो, किती अनप्रेडिक्टेबल आहे तो. कधी चाकू दाखवून खिदळतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये फोनवर बोलतो. एकदा तर तुम्हाला माहिती नाहीये, चाकू दाखवून याच्या छातीवर चढला होता तो. पाहिलं या बॅग मध्ये काही डेंजरस गोष्टी असू शकतात. काय करणार होतो आपण काही असं डेंजरस निघालं तर.